तेव्हा खबरदारीचा उपाय म्हणून मी माननीय आरोंना आज पत्र लिहिलं। मी माध्यमांचा आभार मानतो, आपण या पत्राची बातमी सुद्धा केली की शिरूर लोकसभा मतदारसंघातील पीडीसीसीच्या बँका, त्या शाखा आणि भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या ज्या काही शाखा असतील याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवावा। आणि माझी तो केले त्यांनी। पतसंस्था ही जनतेच्या हितासाठी आहे। पतसंस्थेमध्ये राजकारण मी कधी आणलं नाही। आता त्यांना का असं वाटलं, कारण त्यांना समोर पराभव दिसला आहे। त्यांना पराभवाच्या छायेत असल्यामुळं कुठंतरी काहीतरी नवीन उकरून काढायचं, समोरच्यावर आरोप करायचे, हा त्यांनी चालू केलेले सपाटा गेले 8 दिवसापासून। जेव्हा त्यांना कळलं की आपली सीट आता गेलेली आहे, तेव्हापासून मग कंपनीवर आरोप, मग माझ्या पतसंस्थेवर आरोप, माझ्यावर आरोप, आता उद्या परवा अजूनही आरोप करतील। ते काय त्यांचा तो व्यवसाय आहे। नाटकी ढंगामध्ये काही मांडलं म्हणजे लोकांना खरं वाटावं अशा प्रकारचं, आणि लोकांची दिशाभूल करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा असा त्यांचा व्यवसाय आहे। आणि ठीक आहे ना, म्हणजे प्रशासन त्यांच्या जागी काम करतं आहे। त्यांनी तक्रार दिली प्रशासनाला, जर वाटलं तर त्यांनी त्याच्या प्रकारची बंदोबस्त वाढवावा, त्यात आमची काहीच हरकत नाही आहे।